ते थेट दृश्य आपण पाहतोय राहुल गांधींचा ताफा हा भिवंडी न्यायालयाकडे निघालेला आहे, भिवंडीकडे निघालेला आहे आणि हा ताफा आता भिवंडी न्यायालयात दाखल झालेला आहे। राहुल गांधींच्या ताफ्याला आपण पाहिलं काही वेळापूर्वी काळे झेंडे दाखवण्यात आले होते। भाजपच्या युवा मोर्चाकडून मुलुंड टोल नाक्यावर राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते। आताची ताजी दृश्य थेट अपडेट्स आपण पाहतोय। राहुल गांधी आता भिवंडीमध्ये दाखल झालेत। भिवंडी न्यायालयात अगदी थोड्याच वेळात ते हजर होणार आहेत। आरएसएस मारहाणी प्रकरणात दाखल असलेल्या खटल्यावर आज सुनावणी होते आणि याच संदर्भात राहुल गांधी हे न्यायालयात परवानगी जी आहे ती या ठाणे पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यामुळे हा संपूर्ण ताफा जो आहे तो राहुल गांधी यांचा भिवंडी सत्र न्यायालयामध्ये पोहोचलेला आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने कडेकोट बंदोबस्त जो या ठिकाणी ठाणे पोलिसांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे काही क्षणात जे आहे ते भिवंडी कोर्टामध्ये जे आहे ते राहुल गांधी यांच्या मानहानी केस संदर्भात जे आहे ते युक्तिवाद सुरुवात होणार आहे। आपण पाहिलं ज्या पद्धतीने शिवराज पाटील जे राहुल गांधी यांना पहिले जामीनदार होते त्यांचा दुर्दैवी निधन झालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे या ठिकाणी राहुल गांधी यांच्यासाठी नवीन जामीनदार म्हणून या ठिकाणी उभे राहणार आहे आणि राहुल गांधी यांना या ठिकाणी जे आहे ते जामीन देखील भेटणार आहे। त्यामुळे हा संपूर्ण परिसर आपण पाहिलं तर या ठिकाणी राहुल गांधी जे आहे ते भिवंडी कोर्टामध्ये दाखल झालेले आहे आणि त्यामुळे काही क्षणात जे आहेत या ठिकाणी भिवंडी कोर्टामध्ये हे संपूर्ण युक्तिवाद देखील सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय कडक बंदोबस्तात राहुल गांधी हे आता भिवंडी न्यायालयात दाखल झालेत। अगदी काही वेळापूर्वी मुलुंड टोल नाक्याजवळ त्यांना काही झेंडे दाखवण्यात आले होते। आज भिवंडी न्यायालयात राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी होते। आरएसएस मानहानी प्रकरणात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडते आणि त्याच कायदेशीर प्रक्रियेसाठी राहुल गांधी हे भिवंडी न्यायालयात दाखल झालेत। कडक पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। संघाच्या मानहानी प्रकरणातील खटल्याची आज सुनावणी होते। अगदी थोड्याच वेळात युक्तिवादाला कोर्टात सुरू होणार आहे। राहुल गांधी भिवंडी कोर्टात दाखल झालेत। ही थेट ताजी दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय। अगदी थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होईल, युक्तिवाद केला जाईल। मात्र आता आपण पाहतोय ताजी अपडेट, राहुल गांधी हे भिवंडी कोर्टात दाखल झालेत। 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडी तालुक्यातल्या सोनाळी इथे झालेल्या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे संघाचा हात असल्याचं वक्तव्य केलं होतं। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, आपण पाहतोय राहुल गांधी आता न्यायालयात दाखल झालेत। दीपाली, नक्की आपण तर पाहिलं तर ज्या पद्धतीने 11 वाजता ही सुनवाईला जायचे सुरुवात होणार आहे। त्यामुळे राहुल गांधी जे आहे ते संपूर्ण आपल्या सुरक्षामध्ये जे आहे ते भिवंडी सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेले आहे। सध्या मी भिवंडी सत्र न्यायालयाच्या बाहेर उपस्थित। आपण तर पाहिलं तर याच ठिकाणी राहुल गांधी यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यामुळे कडेकोट बंदोबस्त आहे ते ठाणे पोलिसांच्या माध्यमातून भिवंडी सत्र न्यायालयाच्या बाहेर जे आहे ते लावण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो संपूर्ण कार्यकर्ते असो किंवा काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी स्वतः हे उपस्थित आहे राहुल गांधी यांना सुरक्षा देण्यासाठी। आणि ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये राहुल गांधी यांना कुठेतरी काळे झेंडे जे आहे ते ठाण्यामध्ये दाखवण्यात आले क्या विरोध प्रदर्शन भी हमने देख लिया। तर त्यामुळे हे संपूर्ण काँग्रेसचे